ओके. तर आपण क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल हे दोन टॉपिक्स आज बघणार आहोत. आता आपल्याला एक बेसिक पार्ट कळालेलं आहे, व्हॉट इज मीन बाय क्वालिटी. आता हे व्हॉट इज मीन बाय क्वालिटी हे कळाल्यानंतर आता पुढचा पार्ट काय आहे, आपल्याला क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय हे आपल्याला अंडरस्टँड करून घ्यायला पाहिजे. आता क्वालिटी अश्युरन्स म्हणजे काय तर फर्स्ट बघून घ्या. सपोज तुम्ही एखादा प्रोडक्ट विकत घेणार आहात, एखादा रिक्वायरमेंट आहे एखाद्या बायरची, की मला एखादं स्पेसिफिक एखादं कॅल्क्युलेटर किंवा एखादं डिव्हाइस आपल्याला हवंय. आणि जर सपोज एखाद्या कंपनीने बिल्ड करायला घेतलं, फॉर एक्झाम्पल एखादी कोणतीही कंपनी असेल XYZ, ती कंपनी काय करते की तो जो प्रोडक्ट आहे तो डिझाईन करायला घेतोय. आणि ते त्यावेळेला डिझाईन करायला घेतल्यानंतर तो फर्स्ट काय चेक करणार आहे की आपल्याला काय काय त्याचे स्टेप्स आहेत, म्हणजे काय आहे ते ऍप्लिकेशन आपल्याला डिझाईन कसं करायचंय, कशा प्रकारे डेव्हलप करायचे, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या टेक्निक्स असतील, कोणत्या कोणत्या मेथड्स आपण अप्लाय करणार आहोत, कोणत्या कोणत्या प्रोसेसने आपण आपलं ते पूर्णपणे जो तुमचं सॉफ्टवेअर आहे ते बिल्ड करणार आहोत. ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येतात तर क्वालिटी अश्युरन्समध्ये येतात. म्हणजे आपल्याला क्वालिटी अश्युरन्स म्हणजे सांगितलेलं काय आहे ते फर्स्ट बघून घ्या. Quality assurance is the maintenance of desired level of quality in the application or software by means of giving attention to every stage of software development process. आता काय असणार आहे ह्याच्यामध्ये की प्रत्येक इच अँड एव्हरी जी तुमची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोसेस आहे, आता पुढे आपल्याला आहे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकल आहे, ती सायकल म्हणून तुम्हाला क्लिअरली कळेल की बाबा नक्की आपण सॉफ्टवेअर एखादं डिझाईन कसं करतोय आणि त्याच्यानुसार त्याची आपली कशी आपण क्वालिटी इम्प्रूव्ह करतोय. तर आपल्याला ह्यांनी काय सांगितलेलं क्वालिटी अश्युरन्स म्हणजे आपल्याला जी तुमची तुमची एखादी क्वालिटी आहे की सॉरी तुमच्या क्वालिटी अश्युरन्स मध्ये आपण सांगतोय काय की तुम्हाला तुमचं जे तुम्ही ऍप्लिकेशन तुम्ही डिझाईन करताय, ते ऍप्लिकेशन डिझाईन केल्यानंतर प्रत्येक इच अँड एव्हरी त्याच्या स्टेजला आपण काय करणार आहोत, त्याची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट ची जी प्रोसेस आहे त्याच्या त्या काही स्टेप्स आहेत त्या आपल्या फॉलो केलेल्या आहेत की नाही त्या चेक करायच्या आहेत. ओके, हा पार्ट आपला क्वालिटी अश्युरन्स मध्ये असणार. आपल्याला अश्युअर करायचं आहे की आपली क्वालिटी किंवा आपले जे प्रोडक्ट आहे त्याची एखादी स्पेसिफिक क्वालिटी ही त्याची एखादी म्हणजे काय म्हणते एकतर बेस्ट असेल अदरवाईज वर्स्ट असेल किंवा काय ना काहीतरी इन बिटवीन असेल. म्हणजेच काय करायचं आपल्याला, त्याला फक्त आपल्याला फर्स्ट अश्युरन्स द्यायचं की आपण हे प्रोडक्ट डिझाईन करू शकतो. ही आपली फर्स्ट स्टेज असते क्वालिटी अश्युरन्सची, की ज्या वेळेला आपण फर्स्ट एखादा प्रोडक्ट डिझाईन करायला घेतल्यानंतर की त्यावेळेला त्याची फर्स्ट स्टेजमध्ये आपल्याला काय होणार आहे पूर्णपणे त्या स्टेप्स फॉलो करतो आपण, की त्याच्यामध्ये ऍप्लिकेशन्स कोणते असणार आहेत, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टेक्निक्स कोणत्या यूज करतोय, त्याचे मेथड्स कोणत्या आहेत, कोणत्या प्रोसेसेसनी यूज करतोय, ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये असणार आहेत क्वालिटी अश्युरन्समध्ये. पुढे काय सांगितलेलं आहे, इट एन्श्योर्स दॅट द अप्रोचेस टेक्निक्स मेथड्स अँड प्रोसेस आर डिझाईन फॉर द प्रोजेक्ट्स आर इम्प्लिमेंटेड करेक्टली. आपण ज्या प्रोसेसेस किंवा आपले ज्या टेक्निक्स यूज करतो त्या प्रॉपरली वर्क करतोय की नाही ह्या आपल्या क्वालिटी अश्युरन्समध्ये चेक केल्या जाणार आहेत. त्याच्यानंतर क्वालिटी अश्युरन्स ऍक्टिव्हिटीज मॉनिटर अँड व्हेरीफाय दॅट प्रोसेस यूज टू मॅनेज द क्रिएट डिलिव्हरेबल हॅव बीन फॉलोड अँड आर ऑपरेटिव्ह. जे तुम्ही एखादं डिव्हाइस तुम्ही डिझाईन करताय त्यावेळेला तुम्ही काय केलं पाहिजे, ते ज्या वेळेला ते तुमचे सगळे स्टेप्स तुम्ही फॉलो करता त्यावेळेला तुमचं एक फायनल व्यवस्थित प्रोडक्ट तुम्हाला मिळतंय की नाही हे आपल्याला अश्युअर हे केलं पाहिजे. सो दॅट्स वाय ह्या सगळ्या स्टेप्स आपल्याला रिक्वायर्ड आहेत. ओके, आणि त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे क्वालिटीचा एक बेसिक तुम्हाला पार्ट कळायला असेल, व्हॉट इज मीन बाय क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्समध्ये आपण फक्त एक अश्युरन्स देतोय की आपण हे प्रोडक्ट डिझाईन करू शकतो. स्पेसिफिक कोणतंही प्रोडक्ट घ्या. ओके, एखादं सॉफ्टवेअर आपण डिझाईन करू शकतो हे आपण अश्युरन्स देणार आहोत. अश्युरन्स केव्हा देऊ, जेव्हा आपल्याकडे त्याचा काही ना काहीतरी बॅकअप किंवा काही ना काहीतरी त्याचे प्लॅन आपल्याकडे ठरलेले असतील. मग ते जे प्लॅन आहेत ते प्लॅन कशामधून ठरतात, क्वालिटी अश्युरन्स मधून ठरतात. ओके, त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे क्वालिटी कंट्रोल. तर क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, आता तुम्ही एखादं सॉफ्टवेअर डिझाईन करायला घेतले, तुम्ही त्यांना अश्युरन्स दिलेले आहेत, त्यांनी तुमच्यावरती विश्वास ठेवला, त्यांनी पैसे वगैरे सगळ्या गोष्टी त्या सगळ्या झालेल्या आहेत. त्याच्यानंतर काय असणार आहे की त्याच्यानंतर तुमचं डेव्हलपमेंट फेज असणार आहे, की त्याच्यामध्ये तुमची ती एखादं सॉफ्टवेअर आहे किंवा एखादं तुमचं जे ऍप्लिकेशन आहे ते काय होणार आहे डेव्हलप होणार आहे. त्या डेव्हलपमेंटमध्ये कोणतंही तुमची सायकल किंवा कोणताही फेज त्याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. पण ज्यावेळेला तुमचा जो फायनल प्रोडक्ट तुमचा बाहेर पडतो, तो बाहेर पडायच्या अगोदर
तुम्हाला क्वालिटी कंट्रोल करावं. कंट्रोल म्हणजेच काय असणार आहे, की तुमच्या युजरच्या रिक्वायरमेंट्स आणि तुमच्या फायनल प्रोडक्ट ह्या मॅच होत आहेत की नाही, किंवा ज्या तुम्ही फेजेस तुम्ही सांगितलं होतं, की आम्ही त्याच्यामध्ये मेथड्स कोणत्या यूज करतोय, किंवा काही ना काहीतरी प्रोसेसेस दिले असेल, त्या सर्वच्या सर्व प्रोसेसेस किंवा ज्या तुम्ही अश्युअर केलेल्या आहेत, की ह्या गोष्टी आम्ही तुम्हाला अश्युअरली देऊ शकतो, त्या त्याच्यामध्ये आलेल्या आहेत की नाही, हे आपल्याला क्वालिटी कंट्रोलमध्ये चेक केलं जातं. आता क्वालिटी कंट्रोलमध्ये काय सांगितलेलं आहे परत एकदा बघून घ्या. क्वालिटी कंट्रोल एन्श्युअर्स दॅट द अप्रोचेस, टेक्निक्स, मेथड्स अँड प्रोसेसेस आर डिझाईन इन द प्रोजेक्ट आर फॉलोइंग करेक्टली. ज्या तुम्ही अश्युअर केलेल्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी तुमच्या प्रोडक्टमध्ये फायनली मिळत आहेत की नाहीत, हे चेक कोण करतं, तर क्वालिटी कंट्रोलमध्ये चेक केलं जातं. ओके. It is procedure or set of procedures intended to ensure that the application or system adheres the design set of quality criteria or meets the requirements of the client or customer. कस्टमरच्या ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल होत आहेत की नाहीत, ह्या क्वालिटी कंट्रोलमध्ये चेक केलं जातं. ओके, दोघांमधला डिफरन्स कळाला का? कारण की मोस्टली तुम्हाला युनिव्हर्सिटीच्या क्वेश्चन्समध्ये हा क्वेश्चन मोस्टली असतो, डिफरन्शिएट बिटवीन क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स. ओके, कारण की कसं आहे, हे दोन्ही टॉपिक सेम आहेत, काहीच त्याच्यामध्ये वेगळं नाहीये. दोन्ही पार्ट सेम आहेत. फक्त फक्त लक्षात ठेवायचा पार्ट काय आहे, की एक फेज आहे ती तुमचा प्रोडक्ट बनवायच्या अगोदरची आहे, आणि एक फेज आहे ती तुमची प्रोडक्ट बनवल्यानंतरची आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे, तर मी परत एकदा हाच पॉईंट एकदा रिपीट करते. काय सांगितलेलं आहे आपल्याला, एखादं प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण एखादं कॅल्क्युलेटरचं एक्झाम घेऊया. एखाद्या युजरला कॅल्क्युलेटर हवंय, त्याने तुमच्याकडे रिक्वायरमेंट दिली की आम्हाला कॅल्क्युलेटर हवे. तुम्ही काय करणार आहात, की तुम्ही अश्युरन्स देणार आहात फर्स्ट. ज्या वेळेला तुमच्याकडे एखादी रिक्वायरमेंट येईल, रिक्वायरमेंट आल्यानंतर तुम्ही काय अश्युरन्स देणार आहात, की बाबा आम्ही कॅल्क्युलेटर देऊ शकतो. कॅल्क्युलेटर देऊ शकतो ही अश्युरन्स कोणत्या बेसवरती देणार आहात, ज्यावेळेला तुमच्याकडे त्या क्वालिटीच्या अश्युरन्स देण्यासाठीच्या तुमच्याकडे फेजेस म्हणजे कोणत्या कोणत्या असतील, तुमच्याकडे कोणत्या ऍप्लिकेशन यूज करणार आहात, त्याच्यासाठी जो बॅकअप डेटा असतो तो तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तरच तुम्ही अश्युरन्स देणार आहात. ओके, म्हणजेच काय असणार आहे, ज्या वेळेला तुम्ही सुरुवातीला ज्या वेळेला तुम्ही घेताय प्रोडक्ट, त्यावेळेला तुमची ही फर्स्ट फेज असणार आहे. ओके, म्हणजे क्वालिटी अश्युरन्स ऍट द स्टार्ट असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर फायनल प्रोडक्ट डिझाईन झाला, आता प्रोडक्ट आपला बाहेर पडणार आहे, तुमच्या कंपनीतून बाहेर पडणार आहे, तुमच्या युजर पर्यंत जाणार आहे. त्यावेळेला त्यावेळेला जो फायनल तुमचा प्रोडक्ट मिळणार आहे तुमच्या युजर्सना, त्यावेळेला पार्ट कोणता असणार आहे, तुमचा क्वालिटी कंट्रोलचा. ओके, क्वालिटी कंट्रोलमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, की तुमच्या ज्या क्वालिटी आहेत, ज्या स्पेसिफिक आपण ॲप्लिकेशन्स त्यांना दिलेले आहेत, त्या ॲप्लिकेशन्स किंवा जो क्वालिटी आहे त्याची कंट्रोलचा जो काय सगळा पार्ट आहे, तो तुमच्या सगळ्या तुम्ही त्या तुमच्या सिस्टीममध्ये आहेत की नाही, हे क्रॉस चेक करायचं काम, किंवा फायनल प्रोडक्ट रिसीव्ह करायच्या अगोदर त्यावेळेला तिथं त्या चेकिंग केल्या जातात, की तुमच्याकडे ती क्वालिटी तुम्ही जी रिक्वायरमेंट सांगितली होती, तुम्ही अश्युअर केलं होतं ते तुमच्या युजरला मिळते की नाही, हे कोण करतं कंट्रोल, तर हे क्वालिटी कंट्रोल करतं. दोघांमधला डिफरन्स मोस्टली तुम्हाला कळालेला असेल. यातला मोस्टली तुम्ही डिफरन्स लक्षात ठेवा. डिफरन्स लक्षात ठेवलात की तुम्हाला कन्फ्युजन जास्त होणार नाही. ओके, क्वालिटी कंट्रोल आणि क्वालिटी अश्युरन्स. क्वालिटी अश्युरन्स ॲट द स्टार्ट आणि क्वालिटी कंट्रोल ॲट द एंड. ओके, ह्याच्यावरून लक्षात ठेवा. आता आपल्याला पुढे काय सांगितलेलं आहे, की आपल्याला क्वालिटी अश्युरन्स इलेमेंट्स दिलेले आहेत. क्वालिटी अश्युरन्स इलेमेंट, आता आपल्याला काय काय असणार आहेत इलेमेंट्स. आता क्वालिटी कंट्रोल आपण अश्युरन्स दिलेलं आहे, की बाबा अश्युरन्स कोणत्या ह्याच्यावरून दिलेलं आहे, की हे वरती काय आलंय, सॉरी. ओके, आता आपल्याला इथं काय काय दिलेलं आहे बघून घ्या. क्वालिटी अश्युरन्स इलेमेंटमध्ये आपल्याला काय काय सांगितलेलं आहे, आपल्याला स्टँडर्ड्स सांगितलेले आहेत. नंतर काय सांगितलेलं आहे, रिव्ह्यू अँड ऑडिट्स. नंतर सांगितलेलं आहे टेस्टिंग. फोर्थ वन आहे एरर्स कलेक्शन अँड अनालिसिस.
नेक्स्ट आहे चेंज मॅनेजमेंट, नंतर आहे एज्युकेशन, नंतर आहे वेंडर मॅनेजमेंट, नंतर सिक्युरिटी मॅनेजमेंट आणि त्याच्यानंतर सेफ्टी आणि रिस्क मॅनेजमेंट. आता हे आपल्या ईच अँड एव्हरी इलेमेंट्स आपण परत बघून घेऊया. काय काय सांगितलेलं आहे, तर क्वालिटी अश्युरन्स आपल्याला इलेमेंट सांगितलेत. म्हणजेच पहिल्यांदा लक्षात घ्या, क्वालिटी अश्युरन्स सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला फर्स्ट अश्युअर करायचं आहे की वी आर गिव्हिंग यू सर्टन अमाऊंट ऑफ क्वालिटी. ओके, म्हणजेच काय असणार आहे, काही ना काहीतरी आपल्याला एखादी क्वालिटी आपल्याला त्यांना हँडओव्हर करायची आहे, तर त्यावेळेला आपण अश्युरन्स देतोय की आपण काही ना काहीतरी त्यांना तुम्हाला एखादं स्पेसिफिक ऍप्लिकेशन बनवून देणार आहोत. मग त्याच्यानंतर स्टँडर्ड्समध्ये काय सांगितलेलं आहे, ensures that standard ensures that the adopted and followed. म्हणजेच काय असणार आहे, तुम्ही घेताय किंवा अं, जे त्यांचे रिक्वायरमेंट्स आहेत त्या तुम्हाला फॉलोअप करून तुम्ही त्यांना देताय, ह्या सगळ्या आपल्या स्टँडर्ड्समध्ये कॅल्क्युलेट केल्या जाणार. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे, रिव्ह्यू अँड ऑडिट्स. रिव्ह्यू अँड ऑडिट्स काय सांगितलेलं आहे पुढे बघा, ऑडिट्स आर रिव्ह्यू परफॉर्म बाय SQA personnel to ensure that the quality guidelines are followed for the all software engineering work. तुमच्याकडे तो प्रोडक्ट आल्यानंतर काय करणार आहात तुम्ही, त्याच्यावरती रिव्ह्यू बघणार आहात. रिव्ह्यू म्हणजेच काय असणार आहे, कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये आधी वर्क झालेलं असेल, ते वर्क काय त्याच्यापेक्षा आपलं जे आता नवीन वर्क किंवा आपण नवीन एखादी सिस्टीम देणार आहोत, ती त्याच्यापेक्षा मॅक्झिमम चांगली कशी देता येईल, हा जो प्रयत्न कशामध्ये असणार आहे, तुमच्या रिव्ह्यू मध्ये. कारण की रिव्ह्यू मधून आपल्याला काय करणार आहोत की आधी काय झालेलं आहे वर्क आणि आपण काय देणार आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला डिफरन्स त्याच्यामध्ये कळून येतो. सो दॅट्स वाय क्वालिटी रिव्ह्यू अँड ऑडिट्स. ऑडिट्स मध्ये काय असणार आहे की ऑडिट्स कंटिन्यू काय असणार आहे, एक ऑडिटिंग पर्सन असतो प्रत्येक कंपनीचा, की एखादी जर सपोज कंपनी किंवा एखादी काहीतरी फर्म असेल, ती फर्म जर ज्यावेळेला तुम्ही तुमची एखादी प्रोडक्ट तुम्ही डिझाईन करून देणार आहात, त्यावेळेला काय असतात, त्याच्या वेळेला एक पर्सन तेवढ्याच कामासाठी असाइन केलेला असतो. कायसाठी, की तुमचे रिव्ह्यूज द्यायचे आणि त्यांचे ऑडिट्स करायचे. ऑडिट्स म्हणजेच काय करावं लागणार आहे, त्यांनी कंटिन्युअसली चेक करायचं ज्या आपल्या काय म्हणतात त्याला, की ज्या आपल्या सेल्स आहेत किंवा ज्या अंडर काम करणार आहेत, ते वर्किंग करतायत, त्याच्यामध्ये जर त्यांनी कोणता पॉईंट जर सोडलेला नाही ना, म्हणजेच काय असणार, एखादी कोणतीतरी क्वालिटीची जी त्यांनी ॲट्रिब्यूट असेल त्यांचं, किंवा एखादी फॉर एक्झाम्पल म्हणूया, आपल्याला 4 ऑपरेशन्स आपल्याला कॅल्क्युलेटर बनवायचे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन डिव्हिजन, आणि त्याने 3च ऑपरेशनचं बनवलं आणि 4th जर एखादी कोणतरी मिसिंग असेल, तर त्यावेळेला कशामध्ये चेक केलं जातं, तुमचे जे ऑडिट्स आहेत त्या ऑडिट्समध्ये आपल्याला काय केलं जातं, त्याच्यामध्ये चेक केलं जातं. आणि रिव्ह्यूमध्ये पण आपल्याला काय मिळतं की प्रिव्हियसली कुठे वर्क केलेलं आहे का. कोणताही तुम्ही एखादा जर आपला IEEE पेपर वगैरे तुम्ही बनवत होतात, ओके, बनवायचं आहे सॉरी ह्या वर्षी, तर त्यावेळेला तुम्ही पहिल्यांदा काय चेक करता की अरे आपण जे एखादं वर्क करतोय ते वर्कचा आपल्याला कुठे ना कुठेतरी त्याचा रेफरन्स आहे का. रेफरन्स जर मिळाला, त्याच्यामुळे आपल्याला काय मिळतं, त्याच्यावरती रिव्ह्यू आपण स्टडी करतो त्याच्यावरती, आणि त्या पेपरपेक्षा किंवा त्या टेक्निकपेक्षा काही ना काहीतरी एखादी मॅक्झिमम चांगल्यातली चांगली आपली डिझाईन आपल्याला कशी करून देता येईल, हा प्रयत्न आपला असतो रिव्ह्यूमध्ये, सॉरी ह्याच्यामध्ये, रिव्ह्यू आणि ऑडिट्समध्ये. ओके, पुढचा पार्ट काय आहे, टेस्टिंग. इट एन्श्युअर्स दॅट टेस्टिंग इज प्रॉपरली प्लॅन्ड अँड कंडक्टेड. प्रॉपरली प्लॅन्ड आहे की नाही, जो तुम्ही टेस्टिंग करताय, ते टेस्टिंग केल्याशिवाय तुमचं काय होणार आहे, तुमचा प्रोडक्ट हा बाहेर येणार नाही. कारण की आपण काय डायरेक्टली इन्स्टॉल केला आणि लगेच मार्केटमध्ये विकायला गेलो, अशी पॉसिबिलिटी नसते. त्याच्यामुळे फर्स्ट काय केले जाते की टेस्टिंग केली जाते, की बाबा ज्या रिक्वायरमेंट्स आहेत त्या फुलफिल झालेल्या आहेत की नाही, त्याची ड्युरेबिलिटी किती आहे, त्याच्या सर्व रिस्क फॅक्टर किती आहे किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला टेस्टिंगमध्ये चेक केल्या जातात. त्याच्यानंतर चेक करून झालं, मग पुढचा पार्ट काय येतो, एरर और डिफेक्ट कलेक्शन अँड अनालिसिस. म्हणजेच काय असणार आहे, सपोज एखाद्याने काय केलेलं, टेस्टिंग केलं. टेस्टिंग केल्यानंतर सपोज एखाद्या पर्सनला किंवा एखादा तुमचा ऑडिट पर्सन आहे, त्याला एखाद्या काय ना काहीतरी सपोज प्रॉब्लेम आला की त्याच्यामध्ये काहीतरी ह्याच्यामध्ये एरर आहे किंवा काही ना काहीतरी त्याच्यामध्ये मिसिंग आहे, त्यावेळेला तो काय करणार आहे, तो त्यावेळेला
एरर्स देणार किंवा काही ना काहीतरी डिफेक्ट आलेले आहेत, काही ना काहीतरी बग झालेले आहेत, त्याला यूज करताना काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे. तो आलेला प्रॉब्लेम काय करतो तो, की तो प्रॉब्लेम उचलून तुमच्या नेक्स्ट फेजला म्हणजेच कोणत्या एरर कलेक्शन वगैरे जे काय आहेत त्याच्याकडं तुमचा पाठवला जातो. एरर कलेक्शन 4 स्टेजला होतं, की काय होतं की एरर कलेक्शन केल्यानंतर त्याच्यानंतर परत त्यांचा स्टडी सुरू होतो, की ह्याच्यामध्ये जो एरर आलेला आहे तो एरर आपल्याला रिमूव्ह कसा करता येईल आणि त्याच्यावरती अनालिसिस कसं करता येईल. ओके. पुढचा पार्ट आहे त्याच्यानंतरचा चेंज मॅनेजमेंट. चेंज मॅनेजमेंट मध्ये काय सांगितलेलं आहे, इट एन्श्युअर्स दॅट ॲडिक्वेट चेंज मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस हॅज बीन इन्स्टिट्यूटेड. म्हणजेच काय असणार आहे, त्यांच्या काही ना काहीतरी तुमच्या अनस्टेबल ओके तुमच्या जे चेंज मॅनेजमेंट वगैरे काय सांगितलेलं आहे आपल्याला. चेंज मॅनेजमेंटमध्ये काय असणार आहे, की तुमचा जो सपोज काही ना काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे, एखादं एरर आलेलं आहे, काहीतरी डिफेक्ट तुमच्या या सिस्टीममध्ये मिळतोय त्यांना, तर तो काय करतात त्याच्यामध्ये चेंज केला जातो आणि तो चेंज केलेला अगेन काय केला जातो, स्टडी केला जातो. नेक्स्ट फेज आहे आपले एज्युकेशन. एज्युकेशनमध्ये काय केला जातो, इट लीड्स इन सॉफ्टवेअर प्रोसेस इम्प्रूव्हमेंट अँड एज्युकेशनल प्रोग्राम. ओके. त्याच्यामधून काय केला जातो, तुम्हाला तो पुढे पाठवला जातो. त्याच्यानंतर पुढचं काय, तो वेंडर मॅनेजमेंट. वेंडर्स. ओके. आता ह्यांनी इथं काय सांगितलेलं आहे, इट सजेस्ट स्पेसिफिक क्वालिटी प्रॅक्टिसेस वेंडर शुड फॉलो अँड इन कॉर्पोरेट क्वालिटी मॅन्डेटेट्स इन वेंडर कॉन्ट्रॅक्ट्स. आणि ते वेंडर्स काय करतात, वेंडर्स आपल्याला जो प्रोडक्ट आहे तो प्रॉपरली अप्रोप्रिएट प्रोसेस करतोय की नाही, हे आपलं कोण काम करतो, वेंडर मॅनेजमेंट केलं जातं. नेक्स्ट पार्ट येतो तुमचा सिक्युरिटीचा. सिक्युरिटी मॅनेजमेंट. सिक्युरिटी मॅनेजमेंटमध्ये काय केलं जातं, इट एन्श्युअर्स यूज ऑफ अप्रोप्रिएट प्रोसेस अँड टेक्नॉलॉजीज टू अचीव डिझायर्ड सिक्युरिटी लेवल. एखादी स्पेसिफिक एखादं सपोज आता फॉर एक्झाम्पल एखादं बँकेचं सपोज, आता हे आपण कॅल्क्युलेटरचं एक्झाम्पल घेतोय, हे एक बेसिक आहे. पण सपोज जर एखादं तुम्ही ऍप्लिकेशन डिझाईन करता एखाद्या बँकेच्या सॉफ्टवेअर सिस्टीमसाठी, तर त्यावेळेला तिथं प्रॉब्लेम काय होऊ शकतो, की त्याची सिक्युरिटी आपल्याला काय केली पाहिजे, सिक्युरिटी किंवा तुमची सेफ्टी आहे तुमच्या प्रोडक्टची, ती तुम्ही काय केली पाहिजे, ती त्यावेळेला ती डिझाईन केली पाहिजे. मग त्याच्यामुळे ही सगळी मॅनेजमेंटच्या ह्या सगळ्या फेज पास करून झाल्यानंतर पुढचा पार्ट आहे तो काय होतो, रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट म्हणजेच काय, एन्श्युअर्स रिस्क मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज are properly conducted and that continuously plans have been established. सपोज एखाद्याला काहीतरी काहीतरी म्हणजे त्यांना ह्यांच्या जर अश्युरन्स होत्या, अश्युरन्स फुलफिल झालेले आहेत, त्याच्यानंतर काय होणार आहे, की त्यांच्या अश्युरन्स ज्या त्यांनी दिल्या होत्या त्या क्वालिटी कंट्रोल चेक केल्यानंतर काय मिळणार आहे, तुम्हाला फायनल प्रोडक्ट मिळाला. कारण की तुम्ही अश्युरन्स दिलं होतं की ह्या आमच्याकडून तुम्हाला गोष्टी मिळतील आणि क्वालिटी कंट्रोलमध्ये पण तुम्हाला चेक करून तुमचे तर सगळ्या फेजेस पास ऑन झालेत. पण सपोज एखाद्या वेळेस जर एखाद्याला नवीन काही ना काहीतरी त्याच्यामध्ये सिस्टीम त्याच्यामध्ये इन्स्टॉल करून हवी असेल किंवा रिक्वायरमेंट जो तुमचा युजर आहे तो तुम्हाला वेगवेगळ्या काही ना काहीतरी टेक्निक्स किंवा काही ना काहीतरी तुम्हाला प्रॉब्लेम्स सांगू शकतो, की ह्याच्यामध्ये म्हणजे ॲट द एंड तुमच्याकडे ज्या वेळेला तुमच्या युजरकडे तुमच्या सॉफ्टवेअर जाणार आहे त्यावेळेला काय असतं, ॲट द टाइम ऑफ यूज तुम्हाला काही ना काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळं त्यांना असं वाटू शकतं की आम्हाला त्याच्यामध्ये काही ना काहीतरी मॉडिफिकेशन्स हवेत. तर तो पार्ट कशामध्ये येतो, रिस्क मॅनेजमेंटमध्ये. सपोज ॲट द एंड बाहेर प्रोडक्ट पडल्यानंतर जर त्यांना काही ना काहीतरी प्रॉब्लेम आला तर तो परत रिकवर करून द्यायचं काम कोण करतं, रिस्क मॅनेजमेंट फेस केले जाते. ओके. हे आपले आता एक 7-8 पॉईंट्स जे काय झालेत ते आपल्या क्वालिटी अश्युरन्स इलिमेंट्समध्ये आपल्याला हे केले जातात, फुलफिल केले जातात. आता आपल्याला टास्क काय काय आहेत, 10 मिनिट्स. ओके. आता आपल्याला सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्सचे टास्क काय काय दिलेत बघून घ्या. फर्स्ट काय सांगितलेलं आहे, प्रिपेअर SQA प्लॅन फॉर द प्रोजेक्ट. आता एखादा सपोज प्रोजेक्ट दिलेला आहे त्याचं काय करायला सांगितलेलं आहे आपल्याला, SQA प्लॅन. SQA म्हणजे काय, सॉफ्टवेअर क्वालिटी अश्युरन्स प्लॅन. आता एक बघा, एखादा प्रोजेक्ट प्लॅन आल्यानंतर आपल्याला फर्स्ट काय करावं लागतं, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं, राईट ना. त्याच्यामुळे आपल्याला त्याचा फर्स्ट प्लॅन बनवावा लागणार की बाबा कसं काम करणार आहोत आपण. नेक्स्ट काय असणार आहे, पार्टिसिपेट इन द डेव्हलपमेंट ऑफ प्रोजेक्ट सॉफ्टवेअर प्रोसेस डिस्क्रिप्शन. ओके. नेक्स्ट काय सांगितलेलं आहे, रिव्ह्यू सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग ऍक्टिव्हिटीज टू व्हेरीफाय कॉम्प्लिकेशन्स विथ द डिफाईन्ड सॉफ्टवेअर प्रोसेस. नेक्स्ट आहे ऑडिट्स डिझाईन software work products to verify complications with those defined as a
part of the software process, ensures that any deactivations in software or work products are documented or handled according to the documented procedures. हॅलो हॅलो, आवाज येतोय काय कोणाला? हो हो, आवाज नाही नेटवर्क. रे. हॅलो हॅलो, आवाज येतोय माझा? हॅलो हा येतोय आता. हा हा, ऍक्च्युली नेटवर्क कनेक्शन गेलं होतं इथलं. झालंय स्टार्ट, परत स्टार्ट करते. 5 मिनिटं राहिलेले आहेत लेक्चरचे, नंतर आपोआप कट होऊन जाणार आहे. ह्या ज्या फेजेस होत्या तुमच्या, त्या फेजेस नक्की कळाल्यात का? नक्की कशा आहेत तुमच्या? सर सर ओ मुलाजी सर. तर आता ह्या ज्या सगळ्या आपल्या फेजेस आहेत, त्या फेजेसवरून आपल्याला एक बेसिक आयडिया मिळालेली असेल की आपल्याला क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे ॲट द फ्रॉम स्टार्ट अप टू द एंड तुम्हाला कशा वर्क टाईपमध्ये आपल्याला वर्क करायचं आहे, हा एक बेसिक पार्ट तुम्हाला त्या ह्याच्यामधून ओव्हरव्ह्यू कळाला असेल. म्हणजेच आपल्याला काय करायचं, मी जस्ट ओव्हरव्ह्यू आता घेते. नेक्स्ट पार्ट उद्याच्याला स्टार्ट करूया. ओके, आता आपल्याला जस्ट सांगितलेलं आहे काय, क्वालिटी अश्युरन्स आणि क्वालिटी कंट्रोल मध्येच आपल्या ह्या सगळ्या गोष्टी काय होणार आहे, स्टार्ट टू एंड कम्प्लीट होऊन जाणार आहे. आता ज्या वेळेला तुमचे एखादे सॉफ्टवेअर तुम्हाला डेव्हलपमेंटला येते, त्यावेळेला ज्या वेळेला डेव्हलपमेंटला आल्यानंतर तुम्हाला फर्स्ट काय करायचंय, पहिल्यांदा अश्युअर व्हायचंय की बाबा आम्ही ही प्रोसिजर किंवा जे काही तुमचं वर्क आहे ते कम्प्लीट करून देऊ शकतो हे आपण कधी आपण ठामपणे बोलू शकणार आहोत, ज्या वेळेला आपल्याकडे त्याचे प्लॅन्स असतील, त्याचे आपल्याला काही ना काहीतरी त्याचे काय म्हणतात, एखादं काही ना काहीतरी सेटअप आपला असेल, किंवा आपण काय म्हणता येईल त्याला की त्याच्या टेक्निक्स, त्याच्या प्रोसिजर्स किंवा काही ना काही त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळ्या आपल्याकडं त्याच्या कम्प्लीट आपल्याकडे त्याच्या अवेलेबल असतील, त्याच वेळेला आपण अश्युरन्स देणार आहोत. आपल्याकडे प्रोडक्ट आला डिझाईनला, त्यांच्याकडून अश्युरन्स मिळाल्यानंतर आपण पुढची स्टेप काय करणार आहोत, त्याच्यावरती वर्क करणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती वर्क केल्यानंतर तुम्हाला काय मिळालं, त्याचं काही ना काहीतरी स्पेसिफिक आउटपुट मिळालं. आउटपुट मिळाल्यानंतर पुढचं स्टेप काय असणार आहे, तुमचा रिव्ह्यू करायचा आहे. तुमचा जो प्रोडक्ट तुम्ही बनवलेला आहे, तुमचा जो प्रोडक्ट तुम्ही बनवलेला आहे आणि जो तुमच्या युजरला हवा होता, तो तुमचा काय होणार आहे, तुमच्या तो टेस्ट होणार आहे. टेस्टमुळे सपोज जर काही ना काहीतरी एरर्स असतील, काही ना काहीतरी एरर्स किंवा आपण काय म्हणता येईल डिफेक्ट्स त्याच्यामध्ये अवेलेबल असतील, तर त्यावेळेला ज्या डिफेक्ट्स आहेत त्या आपल्या रिमूव्ह करण्याचं पण काम हे तुमच्या डेव्हलपमेंटच असतं. त्याच्यानंतर पुढं काय असणार आहे की सिक्युरिटी पूर्णपणे जे तुमची सिस्टीम आहे ती सिक्युअर्ड आहे की नाही ते चेकिंग करायचं काम हे काय असतं, कुणाचं असतं, तुमच्या सिक्युरिटीचं असतं किंवा तुमच्या त्या सिक्युरिटी मॅनेजमेंटचं असतं. आणि लास्ट असतो जो आपला रिस्क मॅनेजमेंट, म्हणजेच काय असणार आहे, तुमचा जो सपोज एखादा न्यू चेंज करून मागितलेला असेल किंवा काही ना काहीतरी एखादा जर एरर आलेला असेल ॲट द टाइम ऑफ वर्किंग, ज्या वेळेला तुमच्या तो जो डिव्हाइस आहे, तो जो ॲप्लिकेशन आहे, तो स्पेसिफिक एका पर्सन यूज करतो, त्याला काही ना काहीतरी जर मॉडिफिकेशन त्याच्यामध्ये करून हवे असतील तर तो कशामध्ये राहतो, तुमच्या रिस्क मॅनेजमेंटमध्ये राहतो. ओके, हा एक बेसिक पार्ट कळाला आहे का तुम्हाला, व्हॉट इज मीन बाय क्वालिटी अश्युरन्स आणि व्हॉट इज मीन बाय क्वालिटी कंट्रोल. सगळ्यांनी स्पीकर जरा एक 5 मिनिटं ओपन लाऊडवर ठेवा. स्पीकर ओपन करा सगळ्यांनी. केला. हा, क्वालिटी अश्युरन्स म्हणजे आणि क्वालिटी कंट्रोल म्हणजे काय, ह्याच्यामध्ये डिफरन्स तरी एक बेसिक कळालाय का? हो. हा सोहम, कळालाय का? कळालं. कळालाय का? ओके. हे जर लेक्चर तुमच्या नेटवर्क प्रॉब्लेममुळे जर प्रॉब्लेम वाटत असेल, मी युट्यूबची लिंक आपली ती तुमच्या ग्रुपवरती मॅडम शेअर करतील. ओके, युट्यूबला पण हे शेअर होणार आहे, त्याच्यावरून वाटल्यास परत एकदा सर्व टीचर करणार आहेत मॅम हा असं? चालेल. काय काय सर्व टीचर शेअर करणार आहेत हो युट्यूबला? हो, सर्व सर्व लेक्चर्स आपले युट्यूबवरती पोस्ट होणार आहेत, त्याच्यामुळं